नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला गांधीजींबद्दल एक कथा सांगणार आहे. तर सुरुवात करूया. एका गावात गांधीजी राहत होते. आणखी त्याच गावात एक मुलगा त्याच्या आई बाबांसोबत राहत होता. तो मुलगा खूप हुशार होता, आणखी चांगलाही होता. स्वभाव पण त्याचा खूप चांगला होता. पण त्याला एकच वाईट सवय होती की तो जास्त गुळ खात होता. त्याच्या आई बाबांनी खूप उपाय केले पण ते अयशस्वी झाले. मग एक शेवटचा उपाय राहिला, त्याला गांधीजीकडे नेणे. मग त्याच्या आईने त्याला गांधीजीकडे नेले. मग त्याच्या आईने गांधीजीला म्हटले की हा खूपच गुळ खातो, तर याला तुम्ही सांगा की गुळ खाऊ नकोस. तर मग गांधीजीने सगळे ऐकले. आणखी त्या बाईला म्हणले की तू इथं 8 दिवसांनी ये. तर 8 दिवस झाले. ते बाई तिथे आले. आणखी गांधीजीने त्या मुलाला सांगितले की तू गुळ खाऊ नकोस, तुझी तब्येत खराब होईल. आणखी त्याचे काही कारणही सांगितले. तर मग त्या बाईला विचारायला की गांधीजीने आपल्याला आता कोण बोलवले, तेव्हा कोण नाही सांगितले. मग त्या गांधीजींना त्या बाईने विचारले की तुम्ही आम्हाला आता कोण बोलवले, तेव्हा कोण नाही सांगितले. तर मग गांधीजीने तिला सांगितले की मला पण खूप गुळ खायची सवय होती, तर मी त्याला कसं सांगू. मग मी 8 दिवसात ते सवय बंद केली.